बायको पडला वशिला लावला. पण आता कसे बायकोचं ऐकत नाही असा माणूसच नाही. पण कोणी बी गावात दोन तरी निबर अशी असते ती बायकोला मोजीतच नाही. एक दोन तरी निबर माणसं खनपट असते जुनी. हां काय बायकोला तुझं घरन तू माझ्या विषयात लक्ष घालायचं नाही अशी दोन तरी निबर असतात. तर देव बायकोचं ऐकण्यातलाय का नाही. म्हणजे दुसरा वशिला फेल गेला. तिसरा वशिला डायरेक्ट रेस्ट हाऊस गाठलं मुक्कामाची जागा. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. पण देव काही कुणाचं ऐकायला तयारच नाही. देव कुणाचाच ऐकत नाही. आणि काय तुकोबऱ्याचं म्हणणं तुकोबऱ्याचं एकच म्हणणं आहे आमचं शेवट चांगला होत देव देवाच्या कानावर घालायचं बाबा. लक्षात आलं का नाही. देव कुणाचं ऐकायला तयार नाही. तर कसं असतंय माणसं कोणी बी अशी असते तर किती बी मोठा माणूस असला आणि किती बी कडक माणूस असला तरी त्याच्या कुणाचंच ऐकत नाही. माणूस असला बी बरा असला तरी त्याच्या काळजातली दोन तरी माणसं अशी असतात की त्याला त्यांचा शब्द मोडता येत नाही. तुमच्या जीवनात असतात माझ्या जीवनात असतात. आता समजा आपल्याला अण्णाचा दादाचा हे ह्यांचे शब्द मोडता येतात का बाबा नाही. तरी ह्यांच्या बी जीवनात कुणीतरी असे असतात की त्यांना त्यांचा शब्द मोडता येत नसतो. तसं देव कुणाचंच ऐकत नाही. पण एक जणानं सांगितलं म्हणले आता कसे असते हॅलो साठे महाराज हे तारीख घ्यायची होती. बरोबर बरं 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 आता गडबडीत ते उद्या लावा फोन उद्या लावा. बर उद्या लावला. अहो ती काल फोन घ्या. हां आता नेमका फेटात बांधायला लागलो आता संपलं की लावा पुन्हा. बर पुन्हा लावला. अहो महाराज ती तारखीचं मी बांधकामा आलेलो डायरी घरी राहिलेली मी उद्या गेलो की लावतो लगेच फोन लावतो मी. पुन्हा लावला. महाराज ते काय ती गाव कुठे आहे इकडे बरोबर बरं विचार करून सांग. माणूस म्हणतं ह्याची तारीख म्हणजे पुन्हा घ्यायची नाही. हा घ्यायचीच नाही. हा आपल्याला कीर्तन एक जणानं गुरुजी मी तुम्हाला पत्ता सांगतो तुमच्या जवळचा माणूस तुम्हाला विचारा. ह्या महाराज लोकाच्या कदर त्यानं बाया नाचविल्या वर्ष श्राद्धाला. महाराज बोलायचा नाही म्हणला. 100 फोन लावले ह्याला म्हणला एकदा टायमाला बी तारीख इमानदारी नाही तुम्हाला